एकदा दुसऱ्या फेरीचा शाहीर सुशील कुमार धुमक याचा आपणा सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा। मला माहिती आहे की गेल्या 7 ते 8 दिवसापासून आपल्या गावामध्ये रोजचे जागरण आणि रोजचे कार्यक्रम चालू आहेत, तरी सुद्धा आपण आज या ठिकाणी अजूनपर्यंत थांबलेला खरोखरच आपल्याला मानाचा मुजरा। एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी झाल्या पाहिजे। बारी 15 ते 20 मिनिटाची करणार, पण बारी अशी घडवणार की सचिन बुवा परत मागून घेणार वाला की धुमक बुवाच मला समोर पाहिजे। शबा काय आहे की आमच्या ग्रामस्थांची खरोखर इच्छा होती की आज आपला सहकारी मित्र मंडळाचा हा जो नाच आहे, संच आहे, अनेक गावांमध्ये बाहेर जाऊन कार्यक्रम करत असतो। आम्हाला कार्यक्रम पाहायला मिळत नाही, बाहेरच्या गावांमध्ये कार्यक्रम होतात, म्हणून आमच्या तरुण पिढीने ग्रामस्थांना एक शब्द दिला होता की आपल्या ग्रामदेवतेचं जेव्हा मंदिर उभं राहील तेव्हा तुम्हाला एक खास मेजवानी देणार, कार्यक्रमाची खास मेजवानी देणार। आता मला वाटलं मेजवानी म्हटल्यानंतर चांगली आपली तयारी करायला लागेल, कारण एखादा बोकड दाढीवाला बोकड सोलवायला भेटला तर सोलवायचा त्याला, बरोबर की नाही? पण बोकड कसला, हा मान सोलपेटा कोंबडा निघाला, तो पण पिलगाट। आता पिलगाट तर पिलगाट, त्याला तर सोलवायला तर लागेल ना। हा तर आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल सचिन बुवांनी आपला कार्यक्रम केला। संकेत जरा 1 मिनिट थांब जरा बाबा, मला बोलू दे जरा। हा सचिन बुवांनी खेडवरून येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम केला, त्यांच्या बुद्धिमत्तेला पटला असा त्यांनी कार्यक्रम केला। प्रतिस्पर्धी म्हटल्यानंतर बोलावं लागणार, यात काय वादच नाही। बुवा बरेच काय बोलून गेले, नाही 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 म्हणता म्हणता बरेच काय बोलून गेले। प्रतिस्पर्धी म्हटल्यानंतर त्याला बोलावंच लागणार, त्याच्यामुळे बुवाने दोष देत नाही। पण बुवानी ज्या प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे त्या प्रकारचा आता बाजा वाजवल्याशिवाय मी काय सोडण्यात। हा तर त्यांच्या बुद्धिमत्तेला पटेल असा त्यांनी बऱ्यापैकी त्यांच्या कुवतीनुसार आणि क्षमतेनुसार बऱ्यापैकी कार्यक्रम ओढून गेला। झकास म्हणता येणार नाही, झकास कार्यक्रम करता आला असता बुवांना, पण आज जो कशा गडबडला काय समजायला मार्ग नाही। बुवा अख्खी बारी त्या मिशीत ओढून गेली, मिशीत ना बुवा आज तुम्हाला कसा कुशीत घेतो बघा तुम्ही, अशी कुशीत घेणार नाही की तुम्ही त्या कुशीत सुटणार नाही बुवा। हा नाही 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 म्हणता म्हणता बरंच काय बुवा बोलून गेले। मी ऐकलं असेल माय माऊल्यांचा आणि समाजाचा माझा आदर राखून मी बारी करतो। बुवा हा समाजाचा कार्यक्रम नाही, हा सहकारी मित्र मंडळाचा कार्यक्रम आहे। या मंडळामध्ये अनेक समाजाचे माणसं राहतात आणि विशेष म्हणजे भाव भावात आहे आणि गाव गावात आहे। बुवा आज तुम्ही समाजाचं म्हणण्यापेक्षा माझ्या माय माऊल्यांचा आणि रसिकांचा आदर राखून मी हा कार्यक्रम करतो असं बोललं असतं बुवा तर खरोखर योग्य होतं ते बोलण्यासारखं। पण तुमच्यासारख्या शाहिरांना ह्या गोष्टी आमच्यासारख्या नवीन शाहिरांनी सांगावं म्हणजे आम्हाला लाज वाटते। हो म्हणतात माय माऊल्यांचा आणि समाजाचा आदर राखून कार्यक्रम करतो। बुवा समाजाचा कार्यक्रम करायला बोलवलं नाही तुम्हाला। त्याचप्रमाणे बुवा तो माकड काय म्हणतो, माकड माझीच लाल, तसं सचिन बुवा काय म्हणतो, माझीच लाल, मी ह्या केला त्या केला, म्हणजे घाणेकर बुवांच्या विषयांपर्यंत पोहोचल्या। हो बुवा घाणेकर बुवांच्या नकाची पण सर येणार नाही तुम्हाला। आणि त्यांचा आणि माझा विषय येतोच कुठे, आता सामना माझ्याशी आहे तुमचा, फाटली कशात तुमची बुवा। घाणेकर बुवांवरती बोलण्यापेक्षा माझ्यावरती बोला, योग्य वाटलं असतं ते। हा बुवा आज या ठिकाणी हा जो सहकारी मित्र मंडळ कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे ना, नीट लक्ष देऊन ऐका बुवा। आज या ठिकाणी सहकारी मित्र मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केलेला या मंडळाचा आपल्या शाहिरावरचा कॉन्फिडन्स बघा काय आहे तो। कारण आजच्या कार्यक्रमाचं आयोजन हे सहकारी मित्र मंडळाच्या हातात होतं। बघायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामधला कोणताही शक्तीवाला शाहीर आज या ठिकाणी तुमच्या जागेवरती ठेवू शकले असते, पण ज्या शाहिरानं म्हणतात अख्खा नवरात्र सीझन गाजवला, ज्या शाहिरानं अख्खा गणपती सीझन गाजवला, ज्या शाहिरानं अख्खा वर्षभर हंगाम घातला, असा शाहीर माझ्याशी टक्कर देण्यासाठी घेऊन आले का? कारण त्यांना माहिती आहे आपल्या शाहिराची कॅपॅसिटी काय आहे, ह्याला पुरून नाही इकडे आणून बघितली पण तुझ्यान पण काय बुवा जमलेला नाही। हा तो तुम्हाला घड्याळाचा घड्याळ माहिती आहे, घड्याळ
घड्याळात कशी 3 काटे असतात, 3 काटे. एक काटा सेकंदाचा ठोका देत असतो, एक काटा मिनिटाचा ठोका देत असतो आणि एक काटा तासाचा ठोका देत असतो. पण हे तिन्ही काटे जेव्हा एकत्र वरच्या साईडला येऊन उभे राहतात आणि एक ठोका देतात तेव्हा वाजतात किती? 12. बुवाचे 12 वाजवले सोडणार नाही आज मी. हा तर आता नाही 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 ना म्हणता म्हणता बरंच काय बुवा बोलून गेले. बुवांनी प्रश्नावरती वाच्यता केलीच नाही. मला इकडून 3-4 प्रश्न विचारले बुवांनी. शक्तितुऱ्याच्या नियमाप्रमाणे एक प्रश्न विचारायचा असतो, त्याच्यातल्या 2 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला मी. प्रयत्न केला म्हणण्यापेक्षा बुवा तुम्ही आज जो उत्तरावरती तुम्ही जे बोललेला आहात बुवा, पुढच्या बारीला जिथे कुठे भेटाल बुवा तुमचा ग्रंथ बरोबर घेऊन यायचा आहे. होऊन जाऊ दे हाजीची बारी बुवा, तुमचा ग्रंथ घेऊन यायचा आहे बुवा. माझाही ग्रंथ मी घेऊन येणार. कारण अजूनपर्यंत सचिन बुवांना अनेक शाहिरांनी उत्तर दिलेले. सचिन बुवा का मान्य करत नाही. हो म्हणतात पासाचा बुवा, पास म्हणजे गेल्या 15 वर्षाचे पास बुवा माझ्याकडे दाखवेन तुम्हाला. प्रॉब्लेम मुळे काही प्रॉब्लेम होता तो तुम्हाला सुद्धा माहिती आहे, त्याच्यामुळे एखाद दुसऱ्या वर्षाचा नसेल. हो ते सांगू नका. म्हणतात नियमांचं उल्लंघन केलं. काय म्हणतात 2 तासाची बारी. 2 तासाची नाही बुवा, 1.25 तासात आटपली बारी. पण तुम्ही केली ती पण 2 तासाचीच केलीत बुवा बारी. 11:30ला चालू केलीत, संपवली किती वाजता? 1:30 वाजता बुवा. आणि मला वेळेचं बंधन सांगतात बुवा. नाचाचं बोलतायत पोरं. बुवा तुमच्या पोरांना एवढं जर म्हणताय तुम्ही की पोरं मी पण नाचवू शकतो, तर नाचवायची होती. आज संधी होती तुम्हाला या ठिकाणी, आज संधी होती. तुमच्या कलाकारांमध्ये काय कला होती नक्कीच त्यांचं कौतुक केलं असतं या ठिकाणी. हो पण तुम्ही काय केलं? फक्त प्रश्नाच्या उत्तरावरती काही न बोलता रसिकांना कसं शब्दांमध्ये फसवायचं हे बुवा तुमच्याकडून शिकायचं. म्हणूनच तुम्हाला शब्दांचा जादूगार बनतात. पण बुवा दोन काय ना उत्तर प्रश्नावरती बुवा बोलले आणि मला वरतून सांगतायत हा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अरे माझ्या प्रश्नाचा जो तुम्हाला मी विचारला, पहिला प्रश्न विचारला त्याचं पण उत्तर दिलं नाही, दुसरा प्रश्न विचारला त्याचं पण उत्तर दिलं नाही. मी तुमच्या काय 10 प्रश्नांची उत्तर देऊन बसू? आता बुवा बघितलं तुम्ही कसे गायकी करते. बेंबीच्या देठापासून बुवा अशा हलवून गायकी करत होते. बुवा म्हणतात मला जेवायला वाढली नाही. बुवांना जेवायला खरोखर आमचे कार्यकर्ते गेले होते आणि सकाळी संध्याकाळी म्हणजे दुपारपासून कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांच्या. संध्याकाळी आल्यानंतर पण बुवांना विचारले, बुवा नाही 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 माझ्या पोलाने तेवढा वाढा मला नको. कारण बुवा तिकडे हलत नाचवून आले, हलतच इकडे आले, इकडे जेवतील कशाला बुवा? हो हलत नाचवून आले आणि इकडे सांगतात की जेवायला. बुवा आता सुद्धा सांगतो तुम्ही या बारी संपल्यानंतर जेवायला खरोखर बसा. तुमची जेवणाची व्यवस्था गैरसोय झाली असेल तर माफी मागतो तुमच्याकडे, पण तुम्हाला जेवल्याशिवाय बॉस वाढणार नाही मी. हा तर आता पदाकडे वळतोय. शांत करायला कधी जमणार नाही आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तुला थांबवायला बुवा कधी जमणार नाही. अरे झुळझुळ वाहत्या पाण्याला तुला अडवायला कधी जमणार नाही. आणि या शक्ती तुऱ्याच्या डावात मला हरवायला अरे बुवा तुला कधी जमणार नाही. अटीतटीच्या सामन्यामध्ये मी नेहमीच करतो प्रतिस्पर्ध्यांवर मात आणि खानदानी शाहिराची ही आहे बुवा माझी ही पक्की ही जान. शाहिरांची माझ्या समोर काय आहे विशाल. अरे तुझ्या सारखे मी शाहीर ठेवतो सचिन बुवा मी माझ्या खालच्या दिशात. सुशील कुमार
मी कुठल्या शाहिराला असं सोडलंच नाही. अरे तुझ्यासारखे 56 आंडू पांडू येऊन गेले, पण मला पुरून कोण उरलाच नाही. अरे टक्कर घ्यायला या रणांगणात हा पठ्या मागे कधी सरलाच नाही. कारण या शक्ती तुऱ्याच्या डावामध्ये हा सुशील कुमार कधी हरलाच नाही. गाढवाचा विषय द्या, मग मी गाडवीन. बुवा तुम्ही खरोखर गाडवीन असतात ना, तर खरोखर विषय तसा दिला असता. पण स्वतःलाच गाढव म्हणतात, स्वतःलाच गाडवीन म्हणतात. कसा विषय देतो बघा बुवा. आणि खरोखर बुवांसमोर मी नवा शाहीर आहे, पण बुवांना या नवीन शाहीरा समोर एवढी फाटली की त्यांना रामायण लावावं लागलं, महाभारत लावावं लागलं, काय काय लावावं लागलं. बुवा कालचा पोर आहे मी तुमच्या समोर, तुमच्याकडे अनुभव खूप आहे, पण आज फापडलं कशाने समजायला मार्ग नाही. मी तुमचे कार्यक्रम बघितलेले आहेत. एवढ्या बुवा पहिल्या बारीला दुसऱ्या बारीला आल्यानंतर एवढे हल्ले की काय बोलतात ते काय समजायला मार्ग नाही. नुसतं हायपर होऊ लागले बुवा. हा घेतो मिशी, तुमचा विशीचा विषय घेतो या गाण्यानंतर, बरोबर कुशीत घेतो मी. टेन्शन घेऊ नका सचिन बुवा. हा आणि सचिन बुवांची सुपारी आपला कार्यक्रम झाल्याशिवाय द्यायचा नाही. त्यांचा यथोचित सन्मान करूनच द्यायची. माझ्या गावातून सन्मानानं तुम्हाला पाठवणार. हा माझा शब्द आहे. हा विडा उचलला पैजेचा बघा, खरंच याला मानला. अरे विडा उचलला पैजेचा बघा, खरंच याला मानला, मानला, मानला. आणला खरं सांगा या गाढवाला कोणी हो आणला. आणला खरं सांगा या गाढवाला कोणी हो बुवांच्या विशीच्या विषयावर बरंच काय सांगितलं. काय म्हणाले, तुरेवाल्या मर्दाच्या पोटावरती मिशी पाहिजे, बरोबर की नाही बोलले की ना बुवा. हा बुवा सगळ्यात पहिलं मला सांगा, हे तुम्हाला सांगितलं कोणी त्या याड्याला आधी पहिलं माझ्या समोर घेऊन या. तुम्हाला असं कोणी सांगितलं की मिशी राखली म्हणजे मिशीमध्येच मर्दानगी असते. बुवा माणसाच्या मिशीमध्ये मर्दानगी नसावी, त्याच्या कार्यात आणि आचरणात मर्दानगी असावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशी नव्हती, कार्य बघा किती महान होतं. डॉक्टर अब्दुल कलाम मिशी नव्हती, कार्य बघा किती महान होतं.
रतन टाटा आताचं उदाहरण, रतन टाटा मिशील आहे पण कार्य बघा किती महान आहे. ते कशाला, सध्याचं उदाहरण शाहीर साबळे या क्षेत्रातील नामवंत शाहीर. मिशी नव्हती, कार्य बघा किती महान आहे बुवा. या मिशीचं काय घेऊन बसलो हा, ही आपली संपत्ती आहे. कधी म्हणतात पाणी घालायला लागलं, पाणी घालायला बुवा, पाणी घालायला पण बोलवतो आणि तुला कापणीला पण बोलवतो. काय टेन्शन घेऊ नको. हा बुवाने काय आपला शेर गायला, शेरला काट देतोय कसे बघा. काय बोलले, तुरेवाल्या मर्दाच्या ओटावर मिशी पाहिजे. काय म्हणतोय, अरे आग लावायला फक्त एक माचीसीची काळी पाहिजे, एक कोप्याने नांदणारी प्रत्येक गावात वाडी पाहिजे. बाई बाई म्हणतो तर हा, याच्या अंगावर पहिली साडी पाहिजे. अहो शक्तिवाली बाई आहे हा बुवा तर हो दादा. अहो याची खालची भादरवली पहिली दाढी पाहिजे. मला म्हणतात मिशी, आजच्या सामान्याला तुम्ही बुवा बाई दाढी मिशी काढून यायचं होतं, मग साडी घालून तर असे तुम्ही फिरताच बुवा. हो दाढी मिशी, पण बुवा काढणार नाही. दाढी मिशी काढली तर कसा दिसेल, लाल टोपीवाला तो कसा नाचा 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 म्हणजे कुठला नमनातला नाही. नमनातला नाचाला खूप देवीचा मान असतो. हा तमाशातला फडातला नाचा दिसेल बुवा मिशी दाढी काढला. हा बुवा पण तसे म्हणतात, बोलायला काय नाही हो, बोलवून नेले त्यांनी सगळी पारी. म्हणतात मिशीचा विषय बुवा. पण खरं सांगतो, या सगळ्या जणांसमोर सांगतो बुवा मी तुम्हाला, तुमची जर इच्छा असेल ना बुवा, जिथे कुठे ह्याच्या पुढे मी सामान्याला भेटेन, खास बुवा सचिन बुवा तुमच्यासाठी मी मिशी वाढवणार. हा माझ्या बायकोला आवडली नाही तरी चालेल, पण तुमच्यासाठी खास मी मिशी वाढवणार बुवा. हा पण बुवा, ज्याप्रमाणे तुमच्यासाठी मी मिशी वाढवणार आहे, त्याप्रमाणे माझीही आता इच्छा आहे. मग जर तुमच्यानं जमली तर बघा, तुमच्यात कुवत असेल तर बघा. माझी पण इच्छा सांगू ना मग. बुवानी सांगितली मिशी वाढवायची आहे. बुवा अख्ख्या जग दुनियेनं तुम्हाला साडी घालून कार्यक्रम केलेला पाहिलेला आहे, अतिशय उत्तम कार्यक्रम केलेले आहेत. मग आता माझी इच्छा आहे बुवा, याच्या पुढे कुठे जिथे भेटाल तुमच्यासाठी मी मिशी वाढवून कार्यक्रम करणार, पण तुम्ही माझ्यासाठी मॅक्सी घालूनच बारी करायला यायचं बुवा. हा हे जमत असेल तर बुवा बाया करा. हा लाकडाची वस्तू तासायला तिला तासणीने तासावी लागेल. लाकडाची वस्तू बनवायला तिला तासणीने तासावी लागेल. आणि माझ्याशी डबल बारी घ्यायला सचिन बुवा अजून तुम्हाला बरीच घासावी लागेल. घासाघाशी काय करायची करा, पण माझ्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहे. हा तर काय म्हणतोय, बुवा म्हणतात निवशीच्या बाहेर जाणार नाही. बुवा तुम्हाला माहिती नसेल, आज पहिल्यांदा तुमचा आणि माझा सामना आहे या ठिकाणी. मुंबईच्या रंगमंचापासून बुवा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले, तुम्हीच कधी गाठले नव्हता, आज पहिलीच तुमची आणि माझी भेट आहे. हो म्हणतात निवशीच्या बाहेर कुठे जात नसेल, बुवा येऊन बघ एकदा कार्यक्रम कोणाकोणाशी घेतो ते. हा म्हणतात अमोशाला पौर्णिमेला हा बारी घेणारा बुवा. बुवा अमोशाला आणि पौर्णिमेला कार्यक्रम करणाऱ्यांमध्येच जास्त पावर असते बुवा, रेग्युलर करणाऱ्यांमध्ये नसते. रोज तो. आणि खरं काय सांगतो बुवा सचिन बुवा, तुम्हाला एक खरोखर मनापासून एक रसिक म्हणून सांगतो मी, चांगल्यापणे रसिक म्हणून सांगतो. तुमच्या रोज तेच बुवा, त्याच जोड्या, 30 गाणी बुवा ऐकून आहे ना, रसिकांना पण कंटाळा आला, आम्हाला पण कंटाळा आला. बरोबर एक नवीन शाहिरांबरोबर, माझ्या बरोबर अजिबात नका, मी तर सांगेन माझ्या बरोबर नका, पण नवीन शाहिरांबरोबर बुवा कार्यक्रम घेत राहा. याच्यामुळे 3 फायदे होतील. एक, रसिकांना फायदा हा होईल की नवीन शाहिरांबरोबर कार्यक्रम कसे होतात हे पाहायचा अनुभव घेता येईल आणि आनंद लुटता येईल. दुसरा, तुम्हाला फायदा हा होईल बुवा, तुम्हाला फायदा हा होईल की नवीन शाहिरांबरोबर कार्यक्रम घेतल्यानंतर नवीन अनुभव मिळतील.
आणि बुवा या कला क्षेत्राला फायदा हा होईल की आज तुमच्यासारख्या नामवंत शाहिरांबरोबर कार्यक्रम करताना बरेचसे शाहीर आणि बरेचसे कलाकार घडतायत. या कलेच्या क्षेत्रामध्ये अनेक शाहीर घडतील तुमच्यामुळे. हे माझे एक रसिक म्हणून तुम्हाला सांगणे. हा तर आता गाणं घेतोय. अरे घेऊन आलाय माकड पण मी कुणाला घाबरत नाही. हा बुवानी रामायणाचा विषय घ्यायला मी अरे घेऊन आलाय माकड पण मी कुणाला घाबरत नाही. मला हरवायला तुलाच काय तुझ्या बापाला जमणार नाही. मला हरवायला तुलाच काय तुझ्या बापाला जमणार नाही. आलाय माकड पण मी कोणाला घाबरत नाही. आलाय माकड पण मी कोणाला घाबरत नाही. हरवायला तुलाच तुझ्या बापाला जमणार नाही. मला हरवायला तुलाच तुझ्या बापाला जमणार नाही. खरोखर आज सचिन बुवांची मला खूप दया येते बरोबर. कारण नामवंत शाहिरात आणि कार्यक्रम अगदी हलवून टाकतात पण नको नुसता रसिकांना शब्दामध्ये गुंतवून बारी काढून नेली बुवांनी. 3 गाणी म्हटली. आता कसा विषय देतो बघा. हा घडा गर्वाचा भरला मग भर सभेत हरला. घडा गर्वाचा भरला भर सभेत हरला. मग यानं राखला नाही हो शान. यानं राखला नाही हो शान. जेव्हा उचलला या कदमान ना एका दमान म्हणतो ना आपण. एका दमात उचलतो बघा आता कसा. हा जेव्हा उचलला या कदमान जेव्हा उचलला या कदमान पडला उतानी केला न घाण. पडला उतानी केला न घाण. तर बुवा बरंच काय आणखी बोलून गेले. म्हणतात सूर लागत नाही. इथे सागरदादा कांबळे होते, त्यांना विचारा कुठे सूर हल्ला कुठे तुटला. त्यांना विचारा की कुठे सूर हल्ला.
म्हणतात नाद करायचा, नाद नाही करायचा, नाद नाही करायचा, सचिन बुवाचा नाद नाही करायचा. भले भले येऊन गेले, भले भले बोल येऊन गेले बुवा, बरेच आले असतील, मी नाही म्हणत नाही, बरेच आले असतील तुमच्याशी टक्कर घ्यायला, आणि भले भले बुवा गेले पण असतील, माझ्यापेक्षा पण चांगले चांगले बुवा भेटले असतील, पण माझ्या सारखा बुवा भेटला नसेल. हा पण काय म्हणताय, म्हणतात बरंच काही शिकवून गेलं, पण बुवा तुम्हाला खरं सांगतोय, या रंगदेवतेचा आणि रंगभूमीचा मान कसा ठेवायचा ना, हे बुवा पहिलं तुमच्या गुरुवर्यांकडून शिकून घे. मी तुम्हाला अजिबात वाईट बोलणार नाही, शिव्या घालणार नाही, अश्लील काय बोलणार नाही, पण खरोखर बुवा काय सांगतो, या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केलात ना, या गोष्टीपर्यंत जर तुम्ही बुवा पोहोचलात, तर जे तुम्ही घेताय ना, म्हणतात ह्याला कशी कातलावरच्या पोटात गेल्याशिवाय बोलायला होत नाही, ते आता त्यांच्या विषयावरती अजिबात जाणार नाही, मला तो विषय काढायचा नाही. परंतु बुवा आपल्यासारख्या कलाकारांना या रंगमंचावरती उभं राहत असताना साक्षात सरस्वती माता आपल्या गळ्यात असते, आणि या नटेश्वराचा हात आपल्या पाठीशी असतो. या रंगदेवतेवरती, या रंगभूमीवरती कशा प्रकारे उभं राहायचं नाही, बुवा खरोखर अभ्यास करून या, शिका. नसेल माहिती तर गुरुवर्यांकडून विचारा, त्याच्यानंतर माझ्याशी पाऱ्या करायला या बुवा. हा नाही तर आलं बोल बच्चन नुसता दिला आणि गेला म्हणजे नाही, प्रश्नावरती बोलायचं नाही, उत्तरावरती बोलायचं नाही, रसिकांना फक्त गुंतवून ठेवायचं आहे. हा तर आता खरोखर माझ्या गावामध्ये आलेला, आणि आज या ठिकाणी मी अजून एक गाणं घेणार आणि त्याच्यानंतर मग बोलवणार तुम्हाला. थांबा. हे माहीत पडलंय सचिन बुवा मला, हे किती तू बलवान, अरे माहीत पडलंय सचिन बुवा मला, हे किती तू बलवान, भारी तुला पडलाई र, आणि ओशी गावचा प्यालवान, भारी तुला पडलाई र, आणि ओशी गावचा प्यालवान. या ठिकाणी माझी माय माऊली जागमाता माता तिच्या जीर्णोद्धार सोहळ्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम झाला. माझ्या आईसाठी एक सुंदरसं असं गीत आपल्यासाठी सादर करतोय, नीट लक्ष असू द्या. हाकेला धावते नवसाला पावते, हाकेला धावते नवसाला पावते, हाय तिच्या कृपेची सावली, मानाने बैसली निहोशी गावी माझी जागमाता माऊली, मानाने बैसली निहोशी गावी माझी जागमाता माऊली, मानाने बैसली निहोशी गावी माझी जागमाता माऊली, मानाने बैसली निहोशी गावी. हाकेला धावते नवसाला पावते, हाकेला धावते नवसाला पावते, हाय तिच्या कृपेची सावली. सुमने वाहुनी भक्ती भावाने पूजती सारे, भावाने पूजती सारे, भक्ती भावाने पूजती सारे, राहुनी नाम स्वरूपी मनोभावाने भजती सारे, भावाने भजती सारे, भावाने भजती सारे. रई झाली या भेवाडी, रई झाली या भेवाडी, बैसली आई माझी राहुरी. मानाने बैसली निहोशी गावी माझी जागमाता माऊली, मानाने बैसली निहोशी गावी माझी जागमाता माऊली.
बैसली ओशी गावी माझी जाकमता माऊली मानाने बैसली ओशी गावी माझी जाकमता माऊली या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आदरपूर्वक सन्मानपूर्वक आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आणि सचिन बुवा माझे गुरुवर यांच्या सामान आहेत नक्कीच त्यांना मी या रंगमंचावरती आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक या रंगमंचावरती आमंत्रित करतोय की आपण यायचं आहे कारण आज आमच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपला कार्यक्रम सादर केला या ठिकाणी खरोखर आमच्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलेली आहे आणि आपल्याकडून या रंगमंचावरती या कार्यक्रमाचा शेवट झाला पाहिजे आणि विनंती करतो तुम्हाला आणि खरोखर बुवा एक रसिक म्हणून तुम्हाला आणखीन एक माझी नक्कीच विनंती राहील की रसिकांच्या मनावरती आपण खूप अधिराज्य गाजवत आहे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत एक रसिक म्हणून सांगतो शेवटच्या श्वासापर्यंत आपली उत्तम अशी गाणी रसिकांपर्यंत पोहोचतच राहू द्या आणि नवीन नवीन लेखणे आपल्या लिखाणातून येत राहू द्या त्याच्यासाठी सहकारी मित्र मंडळाकडून आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि असे आपले चांगले संबंध राहावेत कारण हा कोकणची लोककला जर टिकवायची असेल कोकणची लोककला जर टिकवायची असेल तर शक्तीवाले आणि तुरेवाले दोन्ही शाहिरांनी एक मतानं ही लोककला टिकवली पाहिजे आणि ती टिकवता आली पाहिजे कारण एकटा शाहीर कुठलाही शाहीर एकटा ही लोककला टिकवू शकत नाही आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यासाठी माईक मी सचिन मोहनच्या हातामध्ये देतोय धन्यवाद. तुम्ही आमची काढा आणि लोकांना टिकवा. सचिन बुवा नवीन गाणी आता मगाशी बनवतो बुवा काय तुमची गाणी बरं आहे तुमचा जिजा माऊली हॅलो तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वाचल्य नामी
भरली चंद्रभागा नदी भरली चंद्रभागा कडले मला कडले पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा बस एक तारखेला हलत आहे ना हा 5 वाजे बोल श्री गणपती गजानन महाराज. अमोल